दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 आणि 2019 या सालांमध्ये शेतकरी आणि बचत गटाच्या महिलांना दिलेली आश्वासनं अद्याप पूर्णच केलेली नाहीयेत असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय। त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आता महिलांनी आणि शेतकऱ्यांनी जाब विचारावा असं मत ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारींनी व्यक्त केलंय। आपल्यासोबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते किशोर तिवारी आहेत। किशोरजी, तुम्ही या दौऱ्याला विरोध दर्शवताय, तुमच्या पक्षाने तुमच्या संघटनाने विरोध दर्शवलेला आहे। नेमकं विरोधाचा मुद्दा काय आहे? फक्त राजकीय विरोध आहे किंवा काही मुद्देसूद विरोध आहे? नाही, राजकीय तर नाही। कारण पंतप्रधान जेव्हा दाभाडीत आले तर त्यांना आम्ही स्पष्ट कल्पना दिली होती की आम्ही मागील 10 वर्ष नरेंद्र मोदीच्या पंतप्रधान होण्यापूर्वी मनमोहन सिंगाच्या सरकारमध्ये काम केलं आहे। त्यांनी अनेक म्हणजे पंतप्रधान पॅकेज वगैरे दिलं आहे, परंतु त्याचं मूर्त रूपात इम्प्लिमेंटेशन झालं नाही। जेव्हा आज मोदी येत आहेत, कशा पद्धतीचा विरोध राहणार आहे? फक्त शब्दांच्या माध्यमातूनही विरोध आहे की काही गनिमी कारवाई होणार? नाही, आम्ही महिला बचत गटांच्या महिलांना व त्यांचे महासंघ तयार करण्यात आले आहेत। तर हे भामटे जे असतात ना, DRDA मध्ये काम करणारे अधिकारी, हे लोक सगळे त्यांना बोलावून आणतात, खोटे खोटे प्रॉमिसेस देऊन बोलावून आणतात। मागच्या वेळेस तर पिण्याचं पाणी दिलं नव्हतं, बायांना खूप त्रास झाला। नंतर त्यांना वाहनाचे पैसे दिले नव्हते। 24 तास पाणी देणारे लोक 8 दिवसात एकदा पाणी देत आहेत। मला असं बोलायचं आहे की या सगळ्यावर मोदींनी प्रश्न विचारले पाहिजे। कमीत कमी राज्याच्या नेतृत्वाची तरी कानउघाडणी केली पाहिजे। मी तर म्हणेल की महिलांनी जाऊन विचारायला पाहिजे, जाब विचारायला पाहिजे। महिलांनी पंतप्रधानांना जाब विचारावा अशी अपेक्षा ते व्यक्त करतायत। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।